गंजगोलाई हा लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. जे शेतकरी वर्ग आहे ते रोडच्या कडेला बसून आपली भाजी विकून पोटाची खळगी भरण्याचं काम करत होते. खरं तर तक्रार या शेतकरी लोकांची नव्हती, तर तक्रार ऑटोवाल्या लोकांची होती. ऑटोवाले लोक त्या ठिकाणी गर्दी करत होते. ऑटोवाल्यांचा जो पॉईंट आहे गंजगोलाईतला, ते थोडासा पुढे घेतला पाहिजे. आणि जे शेतकरी वर्ग त्या रोडच्या बाजूला भाजी विकण्यासाठी बसत होते, जशाच तशी ती शेतकरी वर्गाला गंजगोलाईतला जो छोटा मोठा त्यांचा पॉईंट आहे ते म्हणजे ती जागा त्यांना परत देण्यात आले पाहिजे. लातूर शहरातील जे मस्जिद रोडचं अतिक्रमण आहे ते अद्यापही हटवलेलं नाही. ते अतिक्रमण जशाच तसंच आहे. त्याचं कारण काय हे समजलं पाहिजे. आणि गंजगोलाईमध्ये जी रिकामी करून मनपानं पाटी लावलेली आहे, अमुक तमुकची ही जागा आहे, तशीच पाटी लातूर शहरातील जे महिलांसाठी शौचालय आहे त्या ठिकाणी निःशुल्क पाटी म्हणून तात्काळ लावण्यात यावी. कारण शिवसम्राट वाहतूक संघटनेमार्फत आम्ही कलेक्टर मॅडमना निवेदन दिलं होतं की महिलांना फ्री करण्यात यावं. त्यांनी ऑर्डर सुद्धा सोडल्या होत्या की महिलांना शौचालयासाठी फ्री देण्यात यावं, परंतु अजूनही तसं घडत नाही. प्रत्येक ठिकाणी शौचालयाचे महिलांकडून पैसे घेतले जात आहेत आणि पैसे नसतील तर वाद करण्यात येतो. आणि एखादा रुपया जर कमी असेल तरीही ते लोक घेत नाहीत. 1-2 रुपयासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वाद दिसून येत आहे. म्हणून माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे, लातूर शहरातील महिलांचं जे शौचालय आहे मग त्या ठिकाणी निःशुल्क असा तात्काळ फलक लावण्यात यावा. आणि तसेच लातूर शहरातील आमदार साहेब, खासदार साहेब, जनतेचे काय हाल चालले आहेत 100% नाही, कमीत कमी 10% तर लातूरच्या जनतेकडे लक्ष देण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र.